आपला फ्रीज देखील उगाचच भरणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अशा काही 5 गोष्टी शेअर करणार आहे ज्या ऐकल्यानंतर तुम्ही देखील या सगळ्यांचा अगदी बारकाईने विचार कराल. काय म्हणालात? कोणत्या गोष्टी? चला मग आपण पुढे व्हिडिओमध्येच पाहूयात. हा काय पसारा मांडून बसलीये असं तुम्हाला कदाचित वाटेल, पण मी ना आत्ताच डीमार्टला जाऊन आलीये आणि मी जी लिस्ट करून नेली होती ना, तर तेच आलंय की यापेक्षा काही वेगळं आलंय हे मी जस्ट टॅली करत होते. कारण की मोस्टली काय होतं ना, आपण डीमार्टला कशासाठी जातो सांगा बरं? की आपल्याला एकाच ठिकाणी सगळं काही मिळतं म्हणून आपण मोस्टली डीमार्टला जातो आणि प्लस त्याच्यावरती थोडाफार डिस्काउंटही मिळतो. टॅली केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की फार नाही, फक्त 1-2 वस्तूच एक्स्ट्रा आलेल्या आहेत. खरं तर तिथे गेल्यानंतर काय होतं ना, की आपल्याला तिथल्या सगळ्या मॉलमधल्या वस्तू इतक्या अट्रॅक्ट करत असतात की काही ना काहीतरी एक्स्ट्रा आपल्या कार्टमध्ये जातच असतं. आणि मग नंतर घरी आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे एवढं सगळं तर मला घ्यायचंच नव्हतं. मग हा कंट्रोल कसा करायचा? मीही या गोष्टीवरती आधी विचार केला आणि मग एक सवय मात्र स्वतःला लावून घेतली. ती म्हणजे ज्यावेळेस असं काही मोठं सामान आणायचं असेल, 1-1.5 महिन्याचं सामान किंवा एखादा सण येतोय, कोणी पाहुणे येत आहेत आणि मला जास्त सामान आणायचंय, अशाच वेळेस मी फक्त डीमार्टला किंवा कोणत्याही मॉलमध्ये जाते. नाहीतर जर थोडंफार सामान आणायचं असेल, एक 5-6 गोष्टी मला आणायच्या असेल, तर त्या नेहमी मी एखाद्या जवळच्या शॉपमधूनच घेणं पसंत करते. कारण तिथे कसं होतं, आपण लिस्ट बघतो आणि तेवढ्याच वस्तू त्यांना मागतो आणि त्या आपल्या कार्टमध्ये येतात. पण मॉलमध्ये गेल्यानंतर जे घ्यायचंय ते राहतच बाजूला आणि कधी-कधी बाकीच्या इतर वस्तू सुद्धा येतात. आणि मग सांगा बरं, त्या मॉलला गेलेल्याचा हेतू आपला साध्य होतो का? नाही होत. उलट एक्स्ट्राच आपण काहीतरी घेऊन येतो. तर मला असं वाटतं, या सगळ्या गोष्टीचा विचार प्रत्येक होममेकरनी करायला हवा. तुमच्या बाबतीतही असं होतं का सांगा बरं? आणि मग होत असेल तर तुम्ही काय करता? आता आपल्याला रोज लागणाऱ्या भाज्या. खरं तर भाज्यांचंही असंच आहे. आपल्याला असं वाटतं की सीझन आहे तर भरपूर भाज्या घेऊन जाव्या किंवा सारखं-सारखं कशाला मंडईत जायचं, एकाच वेळेस भरपूर भाज्या घेऊन यायच्या. म्हणून मग आपण 15-15 दिवसांच्या भाज्या एकत्र घेऊन येतो आणि मग आपला फ्रीज असा पूर्ण भरून ठेवतो. आणि मग काय होतं, शेवटी कितीही आपण ताज्या भाज्या आणल्यात तरी देखील आपल्याला त्या पुन्हा शिळ्या झालेल्याच भाज्या खाव्या लागतात. मग तेही बरोबर नाही, नाही का? इथे पण आपण विचार करायला हवा. तर मी काय म्हणेल की आपली फॅमिली किती आहे हे बघूनच आपण भाज्या आणल्या पाहिजेत. आणि आजकाल भाज्यांची दुकानं अगदी पावला पावलावर असतात आणि रोज आपण बाहेर जातोच. वॉकला जातो, मुलांना स्कूलला सोडायला जातो किंवा छोटं मोठं काही काम असेल तरी बाहेर जाणं तर आपलं होतच राहतं. निदान आपण एक राऊंड मारायला का होईना बाहेर पडतोच. मग अशा वेळेस जर एक 2-2, 3-3 दिवसातनं जर ताजी ताजी भाजी घेऊन आली तर किती छान होईल, नाही का? म्हणजे आपल्याला एका वेळी एवढ्या सगळ्या भाज्या सोलायच्या, निवडायचा हा त्रास सुद्धा वाचेल. शिवाय आपला फ्रीज देखील उगाचच भरणार नाही, नाही का? बरं, मग आता तुम्हाला असं वाटेल की आम्हाला तू सांगतेस मग स्वतः काय एवढ्या भाज्या घेऊन आलीयस, असं तुम्ही 100% म्हणाल, हो की नाही? तर एवढ्या भाज्या आणायचं कारण असं आहे की आता संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीसाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात. आणि होतं असं की आता जे भाजीवाले असतात ते शक्यतो ना पावशर कमीत कमी घ्या असं म्हणतात. अर्धा पाव वगैरे एवढं देत बसत नाहीत. सो थोडंसं पावशर तरी घ्या असं म्हणतात. तर तुम्ही बघत असाल की मी मोस्टली पावशराच्याच भाज्या आणलेल्या आहेत. आता कांदे बटाटे हे टिकणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे ते थोडेसे जास्त आणलेत. बाकीचे पावशरच आहे. फक्त मी हे जे गाजर आहे ते जास्त आणलेलं आहे. कारण संक्रांतीला हळदी कुंकवाला जेव्हा बायका येतात ना, मोस्टली आता गाजराचा सीझनच असतो आपल्याकडे या टायमिंगला, तर त्यामुळे मी मोस्टली बायकांना गाजराचा हलवाच करत असते. सो याही वर्षी मस्त असा गाजराचा हलवा बायकांना, घरी येणाऱ्या हळदी कुंकवाला येणाऱ्या बायकांना देण्यासाठी मी करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मी जास्त गाजर घेऊन आलेले आहे. गाजर आणि बीट हे मिळून मी त्याचा हलवा करणार आहे. आपला पुढचा व्हिडिओ संक्रांत स्पेशल असणारच आहे, तर त्यावेळेस मी हलवा कसा बनवला, किती बनवला हे देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. सो याचा नक्की विचार करा. आणि तुम्ही काय करता? 8-8 दिवसाच्या, 15 दिवसाच्या भाज्या भरता की अगदी 2-2, 3-3 दिवसांनी भाज्या घेऊन येता? हे देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
खरं तर मी या अशा कार्पेटच्या पूर्ण विरोधात आहे. कारण काय होतं ना, कार्पेट दिसायला छान दिसतं, रिच दिसतं, पण याच्यामध्ये धूळ इतकी साठते, म्हणजे हे फक्त धूळ अट्रॅक्ट करणारी वस्तू आहे. आणि रोज काय होतं, मग एवढी धूळ याच्यामध्ये बसल्यानंतर रोज व्हॅक्युमिंग करण्याचं आणखी एक आपलं एक्स्ट्राचं काम वाढतं. फरशीवरती पटपट झाडू फिरवलं की झालं, पण कार्पेटवरती आपल्याला व्हॅक्युमिंगच करावं लागतं आणि एक्स्ट्रा काम वाढतं. सो फक्त धुळीसाठी का होईना, पण मी कार्पेटच्या पूर्ण विरोधात आहे. पण यावेळेस असं झालं ना, एवढी थंडी आपल्याकडे पडलेली आहे की फरशीवर पाय ठेवणं सुद्धा मुश्किल झाले. आणि घरात मी एकटीच आहे की जी चप्पल घालते, पण बाकीची माझ्या मुली वगैरे त्यांना काही चप्पल घालायची सवय नाहीये आणि त्या फरशीवरच खेळायचं असतं, त्यांना खालीच खेळायचं असतं बसून. आणि मग एवढी थंडी वाजते, त्यामुळे आम्ही यावर्षी असं ठरवलं होतं की एखादं कार्पेट असावं, जेणेकरून त्यांना कुठे खाली खेळायचं असेल तर बसता येईल. सो मला इथे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण एका गोष्टीचा विचार करायला हवा की आपल्याला ज्याची खूप गरज आहे ना, अशाच वस्तू आपल्या घरामध्ये असायला हव्यात. नाहीतर काय, उगाच हे चांगलं दिसतंय, ते चांगलं दिसतंय म्हणून जर वस्तू घेत राहिलो, तर त्या सगळ्या वस्तू घरात साठत राहणार आहेत आणि उगाचच अडगळ निर्माण करणार आहेत. त्यामुळे जेव्हा वाटेल आपल्याला की नाही, या गोष्टीची आपल्याला खरंच गरज आहे, त्याच वेळेस ती वस्तू घ्यायला हवी आणि याचा विचार प्रत्येक होममेकरनी करायला हवा. आजकाल बाहेर आपल्याला सगळेच पदार्थ मिळतात, म्हणजे अगदी रेडी टू ईट, आणायचं आणि खायचं. त्यामुळे घरी फारसे काही पदार्थ करण्याच्या फंदात बऱ्याच जणी आपण पडत नाही. पण बाहेरचे जे काही सगळे पदार्थ असतात ते तेवढे हायजीन मेंटेन करून बनवलेले असतात का हो? भलेही चव त्याला असेल, पण तेवढी स्वच्छता मेंटेन करून ते बनवलेले असतात? खरं तर याचा आपण विचार करायला हवा. आता उदाहरणच सांगायचं झालं तर संक्रांती येते आणि मी आता दुकानात 4-5 दिवस झालं दुकानात पाहतीये की खूप वेगवेगळ्या प्रकारचे तिळाचे लाडू, तिळाची वडी, चिक्की असे वेगवेगळे ऑप्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता ज्यांना खरंच वेळ नाहीये, म्हणजे अगदी गॅस पेटवायला सुद्धा ज्यांच्याजवळ वेळ नाहीये, अशा लोकांसाठी ते ऑप्शन अगदी उत्तम आहेत. पण मला असं वाटतं, आता काही साधे साधे पदार्थ, म्हणजे आता हे तिळाची वडी किंवा लाडूच घ्या ना, बनवायला की फारसा अवघड नाहीये बरं का. आणि आता आपल्याकडे पाककलेमध्ये एवढी प्रगती झालेली आहे की तुम्हाला ईच अँड एव्हरी कोणतीही रेसिपी फक्त नाव टाकलं की सगळी YouTube वरती येते आणि अगदी डिटेल्ड त्याची इन्फॉर्मेशन सगळी YouTube वरती मिळते, जी तुम्ही पाहू शकता. मग ते पाहून थोडंसं इकडून तिकडून नॉलेज घेऊन आपण असे काही सोपे सोपे पदार्थ घरच्या घरी अगदी आरामात बनवू शकतो. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण पुन्हा तरी ते व्यवस्थित येईलच ना, हो की नाही? आणि पहा, एक वेगळी गोष्ट म्हणजे एकतर आपलं आपण स्वतः बनवलेलं, आपल्या घरी चांगले पदार्थ वापरून बनवलेलं, आपल्या हाताने बनवलेलं, हे इतरांना देण्यामध्ये काही वेगळाच आनंद असतो, नाही का? म्हणजे तुम्ही बघा ना, विकत आणलेला एखादा पदार्थ तुम्ही द्या इतरांना, तुम्हाला तेवढा आनंद नाही होणार. पण तेच जर तुम्ही हाताने बनवून तो जर घरातल्यांना देत असाल ना, तर त्याचा आनंद तुम्हाला जास्त होणार आहे, हो की नाही? मी जर बरोबर सांगत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर आता हेच आत्ताचंच उदाहरण घ्या, तिळाची वडी. आता मी देखील दरवर्षी तिळाची वडी घरीच बनवते. मला पाक तेवढा अजून साधत नाही, त्यामुळे मी पाकातली नाही, पण बिनपाकाची तिळाची वडी किंवा लाडू हे दरवर्षी घरीच बनवते. याही वर्षी बनवणार आहे, त्यामुळे सध्या तीळ भाजणार आहे मी आता. आणि याची जी तिळाच्या वडीची जी रेसिपी आहे, ती तुम्हाला आपल्याला पुढच्या संक्रांत स्पेशल व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर पहा, याचा एकदा जरूर विचार करा आणि यावर्षी तिळाची वडी किंवा लाडू बऱ्याच जणी तर बनवत असतीलच, मला माहितीच आहे. पण ज्यांनी आतापर्यंत नसेल बनवली किंवा वाटत असेल चांगली बनेल की नाही, त्यांनी जरूर ट्राय करा. 100% छानच बनणार. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, ज्याचा आपण होममेकरनी खरंच खूप विचार करायला हवा. कारण आजकाल आपण होममेकर सुद्धा शॉपिंगमध्ये काही कमी नाही बरं का. म्हणजे घर बसल्या बसल्या आपल्याला खूप सारे प्रॉडक्ट्स दिसतात, कारण आपल्या हातात मोबाईल असतो आणि आपण लगेचच शॉपिंगला रेडी होतो. तर शॉपिंग करावी, मी नाही असं म्हणत नाही, गरजेचं आहे ते जरूर घ्या. पण ना, काही काही छोट्या छोट्या वस्तू ना आपण ऑफलाईन खरेदी करायला हव्यात. म्हणजे लोकल मार्केटमध्ये जा, सर्च करा. खूप वेगवेगळे आता खूप वेगवेगळी लोक आहेत ना, ती स्वतःचा बिझनेस एक स्टार्ट करू पाहतात. सो छोट्या छोट्या गोष्टीतून अगदी त्यांनी स्टार्टअप केलेलं असतं. आपण त्यांच्यापर्यंत जायला हवं, तिथे तशी खरेदी करायला हवी. हे मी सगळं तुम्हाला आता संक्रांतीच्या निमित्तानेच सांगतेय. मी देखील अशाच एक छोटीशी एक माझी मैत्रीण आहे बिझनेस वुमन,
तर तिने तयार केलेलंच गिफ्ट संक्रांतीसाठी वाण म्हणून आणलेलं आहे. पण मी ते आज तुम्हाला नाही दाखवणार आहे. ते मी तुम्हाला पुढच्या संक्रांत स्पेशल एपिसोडमध्येच दाखवणार आहे. मी संक्रांतीसाठी काय वाण द्यायला आणलेलं आहे. मला खूप आवडलं ते म्हणून आणलं आणि त्यावरून खरं तर मी सांगते, जे काही छोटे-छोटे आपले उद्योग लोकांनी चालू केलेले असतात, छोटासा बिझनेस चालू केलेला असतो, त्यालाही आपण प्रोत्साहन द्यायला हवं. त्यांच्यापर्यंत जाऊन ते आपण घ्यायला हवं. दरवेळेसच ऑनलाईनच खरेदी केलं पाहिजे असं काही नाही. आणि शक्यतो संक्रांतीला वाण देताना काहीतरी इको फ्रेंडली, युजफुल असं द्या इन्स्टेड ऑफ प्लास्टिक वगैरे असलं काही देण्यापेक्षा, नाही का? मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील हे श्रग घातलं होतं आणि बऱ्याच जणींनी त्या व्हिडिओवरती मला विचारलं, की "हे श्रग छान आहे, तर याची लिंक दे." पण इथे मी सांगेन, की हे श्रग मी ऑनलाईन घेतलेलं नाहीये. आमच्याच शेजारी एक दुकान होतं. मी माहेरी आत्ता गेले होते त्यावेळेस, तर त्या दुकानातून स्पेशली हे श्रग मी घेतलेलं आहे. मलाही पाहिल्या-पाहिल्या फार आवडलं. सो तिथून मी घेतलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला याची लिंक नाही देऊ शकत. बरं तिथे मी गेले होते खरं तर साडी घ्यायला. ही साडी काही मी संक्रांतीसाठी नाही घेतलेली, पण आमच्या घरी एक कार्यक्रम आहे थोड्या दिवसांनी. तुम्हाला कळेलच कशाचा कार्यक्रम आहे. सो त्या निमित्ताने अशी सुंदर मस्त अशी साडी मी घेतलेली आहे. मला पाहिल्या-पाहिल्या आवडलं हे कॉम्बिनेशन आणि बघूयात आता नेसल्यावरती कशी दिसेल ते. तर ही देखील मी ऑनलाईन न घेता त्याच सेम दुकानातून ही साडी घेतलेली आहे. आता कोणता कार्यक्रम आहे, कशासाठी घेतलेली आहे हे तर नंतर तुम्हाला सांगेनच. पण या साडीचा कलर, हा पॅटर्न तुम्हाला कसा आवडला? मला जरूर कसा वाटला हे मला जरूर कॉमेंट करा. तर ठीक आहे. मग आज बरेचसे पॉइंट्स आपण मी तुमच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत, ज्याचा होममेकरनी खरंच विचार करायला हवा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि यातले कुठले पॉइंट्स जर तुम्हाला पटले असतील आणि तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करणार आहात, हे मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.